मित्रांनो, आमच्या सौंच्या आग्रहास्तव मी हा परत व्हिडिओ बनवतोय। त्या म्हणाल्या की इथलं वातावरण किती छान आहे बघा, आल्हाददायक, ढग खाली आले आहेत, म्हणून परत व्हिडिओ मी ऑन केला। मी बंद केलेला व्हिडिओ, म्हटलं आता घरी पोहोचेपर्यंत व्हिडिओ करायचा नाही, पण मी पुन्हा हा व्हिडिओ करतोय। हा तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या भागात दिसेल। चला, हा बघा कसं वातावरण आहे, छान मस्त रस्ता। बफर झोन मधनं आम्ही चाललेलो आहोत। मगाशी खूपच क्लाउडी वातावरण होतं, त्यापेक्षा हे कमी आहे। हे बघा इथे शेती आहे, दिसती असेल तर। बाहेर पाऊस असल्यामुळे पावसामुळे आम्हाला काचेतनं जास्ती बाहेर शूटिंग होत नाही आमचं, पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। हे बघा छान आहे वातावरण, थंड वातावरण झालेलं आहे। आम्हाला खरं काचा खाली करून गाडी चालवायची इच्छा झाली आहे, पण पावसामुळे आम्ही चालवू शकत नाही। पाऊस बारीक झालाय, हे बघा। पावसामुळे बाहेरचं जे ढग खाली आलेले आहेत किंवा धुकं खूप आहे ते असं आतून दिसत नाही, बाहेर खूप आहे। कॅमेऱ्यात तुम्हाला तेवढं दिसत नसेल जेवढं आम्हाला आमच्या नजरेला दिसतं। समोर बघा कसं क्लाउडी वातावरण दिसतंय। इकडे मोकळं आहे आणि तिकडे क्लाउड दिसतोय, पूर्ण ढग जाताना दिसतंय, धुकं दिसतंय, काय कळेना झालंय आम्हाला पण इतकं जबरदस्त वातावरण आहे वाटलं, त्यामुळे आम्ही हा पुढचा व्हिडिओ करतोय। हे बघा समोर डोंगरावर कसं धुकं दिसतंय। हे समोर बघा, काचेतनं तुम्हाला कमी दिसेल कारण गाडीतनं आतनं करतोय। मॅडम थोडा बाहेरनं घ्या ना व्हिडिओ, बघा क्लिअर दिसेल आता। बारीक पाऊस आहे आता, रस्ता घेतला नाहीये इथला, गडून गेलाय, परत पडतोय। असं वातावरण इथे आहे, इतकं छान आहे, त्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ करावा आणि ह्या रस्त्याची ब्युटी तुम्हाला दाखवावी। या प्रत्येक वळणाला तुम्ही हॉर्न मारत जावा, कारण समोरून कुठली गाडी येते, कधी येते, काही कळता येत नाही। बारीक सारीक गाड्या येतात इथे, पण अचानक येतात, त्यामुळे लक्षात येत नाही की बाबा समोरून गाडी आली आहे, काय आली आहे। कारण त्यांनी हॉर्न नाही दिला तर तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही हॉर्न दिला तर त्याला तरी कळेल की समोरून गाडी येते। हे बघा कसं इथे पूर्ण वातावरण गार आहे, हे बघा। तर असा हा रस्ता आहे। हा व्हिडिओ आम्ही तेवढ्यासाठी तुमच्यासाठी केलेला आहे। चला, हा एक काय किती मिनिटाचा झालाय मला माहिती नाही व्हिडिओ, पण हा येईल तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला खूप सुखद अनुभव मिळेल या व्हिडिओमुळे। हे बघा इथे एक गाव आलेलं आहे, ही सगळी बफर झोन मधली गावं आहेत। ही बघा, ही जुनी कौलारू घरं। हे बघा अशा गाड्या आम्हाला मध्ये मध्ये भेटतात। कोंबड्या पण होत्या रस्त्यावर, कोंबड्या होत्या पण त्या पाळीव कोंबड्या होत्या, रान कोंबड्या नव्हे। हे बघा कसं मस्त वातावरण आहे इथे। तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे बघा डॉगेश महाराज आत गेले। पक्ष्यांचे आवाज येत आहेत। समोर बघा परत क्लाउडी वातावरण दिसतंय आणि रस्ता बघा किती छान आहे। आम्ही ह्या रस्त्यासाठी, हा बारीक असला रस्ता, लहान असला तरी आम्ही या रस्त्यासाठी या बाजूनी येतो, कारण याला खड्डे नाहीये। गावागावातला रस्ता आहे, पण इतका छान आहे बघा। कुठे तुम्हाला खड्डा दिसतोय का? वळणाचा रस्ता दिसतो, कोकणातला रस्ता म्हणतात याला। किती छान आहे। हा सुद्धा एक घाटातलाच रस्ता आहे,
फक्त काही ठिकाणी सरळ आहे, काही ठिकाणी घाट आहे आणि वळणं भरपूर आहेत मात्र या रस्त्याला. एकदम याला तुम्हाला जंगलातनं रस्त्याचं थ्रिल घ्यायचं असेल, जंगलातल्या रस्त्याचं थ्रिल ज्याला म्हणतो आपण, तर या रस्त्याने तुम्ही नक्की या आणि अनुभव घ्या. चला, धन्यवाद. आवडला व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही करा, तुमच्या मित्रांना सांगा, मित्र परिवाराला सांगा, घरच्यांना सांगा आणि सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केलात तर आम्हाला आणखीन आनंद होईल आणि या आनंदात आम्ही आणि चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणू. चला, जय महाराष्ट्र.